28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा बारामती इथे भीषण अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह इतर 5 जणांचा मृत्यू झाला. यानंतर पुढच्या काही मिनिटातच मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आणि माहिती समोर आली, जी सगळ्याच माध्यमांमध्ये पसरली. मात्र आता यापैकीच एका व्यक्तीच्या फोटोबद्दल धक्कादायक खुलासा झालाय. ज्या व्यक्तीचा फोटो कॅप्टन म्हणून वापरला गेला, ती व्यक्ती ती नाहीच असा दावा देखील करण्यात आलाय. नेमकं हे सगळं प्रकरण काय? खरी कॅप्टन नेमके कोण? याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. अजित पवार यांच्या बारामती इथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये त्यांच्यासह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये दादांच्या अकाली निधनाच्या या धक्कादायक बातमीने सगळ्यांनाच हादरून टाकलं. त्यामुळे काही क्षणातच सोशल मीडियावर दुर्घटनेचे व्हिडिओ, फोटो, मृतांचे फोटो आणि व्हिडिओ हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. यासोबतच अपघात कसा झाला, विमान कोणतं होतं, कोणत्या कंपनीचं होतं, विमान कुठून कुठे निघालं होतं, किती वाजता कुठे पोहोचणार होतं, म्हणजे अशा प्रत्येक संभाव्य गोष्टीबद्दल चर्चा ही सोशल मीडियावर होताना आपण पाहिलीये. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत विमानात त्यावेळी त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को पायलट शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता. अनेक मोठमोठ्या चॅनलने ज्यांचे फोटो दाखवायला सुरुवात केली, तेच फोटो पडताळणी न करता इतर माध्यमांमध्ये सुद्धा व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर सुद्धा तेच पुढे व्हायरल होत गेले. आणि त्यातच कॅप्टन सुमित कपूर म्हणून ज्यांचा फोटो वापरला गेला, त्यांच्या पत्नीची देखील सध्या इंस्टाग्रामवरची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे सुमित कपूर म्हणून जी व्यक्ती दाखवली गेली, ती व्यक्ती सुमित कपूर नाहीये अशी धक्कादायक गोष्ट समोर आलीये. तर तो फोटो आहे कॅप्टन साहिल मदान यांचा. साहिल मदान हे देखील VSR व्हेंचर प्रायव्हेट कंपनीत काही काळ कार्यरत होते आणि त्यांची पत्नी संजन साहिनी यांनी हा व्हायरल फोटो आपल्या पतीचा असल्याचं सांगितलेलं आहे. अपघातावेळी आपले पती हे विमानात नव्हतेच आणि या पोस्टमुळे आम्हाला कठीण परिस्थितीतून सध्या जावं लागतंय. ते जिवंत आहे आणि कृपया ही बातमी काढा अशी विनंती सुद्धा साहिल मदान यांच्या पत्नीनं म्हणजेच संजम साहिनी यांनी केलेली आहे. दरम्यान विमान अपघातानंतर आणि साहिल यांचा फोटो माध्यमांवर झळकल्यानंतर अनेकांचा देखील त्यांचा मृत्यू झाला असा समज झाला आणि अनेकांनी साहिनी यांना कॉल केले, मेसेजेस केले होते. दरम्यान आता हा सगळा गोंधळ नेमका कसा झालाय, त्यामागे सुद्धा कारण आहे. तर ते कारण असं आहे की ज्यावेळी अजित पवार यांचा दौरा निश्चित करण्यात आला होता, त्यावेळी विमानाचे कॅप्टन हे साहिल मदान हेच असणार होते. परंतु ते ट्रॅफिकमध्ये फसले आणि वेळेवर पोहोचू शकले नसते. यामुळे ऐनवेळी त्यांच्या जागी कॅप्टन सुमित कपूर यांना पाठवावं लागलं आणि विमान अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. म्हणतात ना, जेव्हा देवाघरी जाण्याची वेळ येते तेव्हा कुणीच काही करू शकत नाही आणि साहिल मदान यांचं नशीब देखील बलवंत होतं, म्हणूनच त्यांचा या इतक्या भीषण अपघातामध्ये जीव वाचला असं देखील म्हणता येईल. परंतु जी विमानातील पॅसेंजर लिस्ट व्हायरल झाली होती, त्यातही कॅप्टन सुमित कपूर यांचं नाव आहे. मात्र तरी देखील अनेक मोठमोठ्या चॅनलने साहिल मदान यांचंच नाव घेतलं आणि त्यांचाच फोटो पुढे समोर केला. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारास सभेसाठी अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येत होते आणि त्यावेळी बारामती इथे उतरत असताना कॅप्टन सुमित कपूर यांना समोरचं काहीच दिसू लागलं नव्हतं आणि हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. याशिवाय कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दल सुद्धा अनेक धक्कादायक माहिती नंतर समोर आली. ती अशी की 15,000 तासांचा त्यांना विमान उड्डाणाचा अनुभव होता. मात्र त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2 वेळा ऑन ड्युटी दारू पिल्यानंतर त्यांना तब्बल 3 वर्षांसाठी सुद्धा निलंबित करण्यात आलं होतं आणि तरीही त्यांना इतक्या VVIPंची जबाबदारी सुद्धा यावेळी देण्यात आली आणि याबद्दल सुद्धा सध्या वाद हा सुरूच आहे. परंतु त्यासंबंधीचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. दरम्यान कॅप्टन सुमित कपूर यांच्याबद्दलची धक्कादायक माहिती ऐकल्यानंतर त्यांच्या जागी खरंच कॅप्टन साहिल मदान हे जर गेले असते तर कदाचित ही घटना टळली असती, कदाचित हा अपघात झाला नसता, अशी सुद्धा भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. आणि आता या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत व्यक्ती कोण याची पडताळणी सुद्धा झाली आहे. फॅक्ट चेक हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुमचं याबद्दलचं मत काय? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आणि यासोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी